ते भाग्यवान आहेत त्या आया की ज्यांच्या उदरातून देशभक्तांचा जन्म झाला आणि त्यांचे देशभक्त आज सीमेवर डोळ्यात तेल घालून या देशाचं रक्षण करतात. त्या आईची कुस धन्य आहेत आणि त्यांची माता पिता धन्य आहेत, याचा सुद्धा कार आपण विचार करून गेलो. मध्यंतरी पुढे ज्ञानोबांचे या चौघांचं भावंड या भावंडांचं जीवन सुरू झालं. पण आपल्या आई वडिलांनी समाज आजही आपल्याला, या आळंदीतली लोक आजही आपल्याला मानत नाहीत. या आळंदीत मधील लोक आपल्याला आजही स्थान देत नाहीत, असं ज्ञानोबांना माहिती आहे. ज्ञानोबा यादी चौघ भावंड ज्यावेळेस सिद्ध बेटामध्ये बसलेले असताना सकाळची वेळ होती आणि त्यावेळेस ज्ञानोबा यादी चौघ भावंड बसलेले असताना विचार सुरू झाला. निवृत्तीनाथ दादा म्हणत होते ज्ञानोबा यांना की ज्ञाना, अरे म्हणे आपल्या आई वडिलांनी या आपल्याला समाजात लोकांनी घ्यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त केलं, पण ही लोक तरी सुद्धा आपल्याला आता शुद्धीपत्र देत नाहीत, आपल्याला समाजात घेत नाहीत. त्यावेळेस शुद्धीपत्राविषयी काही विचार दोघांचा आलेला आहे. तसं तर निवृत्तीनाथ हे निवृत्तीपरायण आहेत, ते त्यांचं शुद्धीपत्राविषयीचं मत मांडतात आणि ज्ञानोबाराय आपलं शुद्धीपत्राविषयीचं मत मांडतात. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञाना आपल्याला शुद्धीपत्र नको, काही गरज नाही म्हणे आपल्याला शुद्धीची. अरे म्हणे आपला आत्मा तर कायम शुद्ध आहे, काय म्हणे आपल्याला आत्मा शुद्ध करण्याची गरज नाही. कारण या जगाच्या पाठीवर शरीर अपवित्र असतं, प्रत्येकाचं शरीर सारखं आहे. अरे वर्ण जातीय व्यवस्था वर्ण व्यवस्था या शरीराची आहे म्हणे, आत्मेची नाही. समाजाने आपल्याला शरीराने आपण शरीराकडे लक्ष न घेता आत्मस्वरूपाने तर आपण शुद्धच आहोत ना, असा निवृत्तीनाथ विचार म्हणतात. असे बरेच विचार कुठे कुठे शास्त्रात आले. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणून अरे ज्ञाना, हे शरीर तर या शरीरातून, हा आत्मा या शरीरातून त्या शरीरावर जातो, आत्मा शुद्ध आहे. लोक विचारतात ज्याप्रमाणे आपण मळलेले कपडे फाटलेले कपडे टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, तसा हा आत्मा सुद्धा जुना झालेला फाटलेला मळलेला जो देह असतो तो टाकून देतो आणि नवीन देह धारण करतो. थोडं ऐकू. म्हणून मनुष्याला शरीराने शुद्धता येत नाही, मनुष्य आत्मस्वरूपाने शुद्ध पाहिजे. पवित्रतेचे विचार काही निवृत्तीनाथांनी मांडलेत. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञाना, या जगामध्ये काही वस्तू देशतः पवित्र आहेत. अरे आपण अपवित्र आहे म्हणून हा समाज आपला स्वीकार करत नाही, संन्यासाची पोरं आहोत म्हणून. या जगतामध्ये काही गोष्टी देशतः पवित्र आहेत, काही गोष्टी कालतः पवित्र आहेत, काही गोष्टी संस्कारतः पवित्र आहेत, काही गोष्टी संबंधतः पवित्र आहेत आणि काही गोष्टी स्वरूपतः पवित्र आहेत. विचारलं ज्ञानोबांनी, दादा देश काल संस्कार संबंध आणि स्वरूप अशा शुद्ध असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? निवृत्तीनाथ ज्ञानोबांना सांगतात ज्ञाना, काही गोष्टी देशतः पवित्र असतात म्हणे. देशतः पवित्र म्हणजे एका देशात पवित्र आहेत आणि दुसऱ्या देशात पवित्र नाहीत. या देशात पवित्र आहेत दुसऱ्या देशात पवित्र नाही, त्याला देशतः पवित्र म्हणा. तुम्ही म्हणाल कसं? त्याचं उदाहरण सांगतो. आपल्या प्रांताचं नाव आहे विदर्भ. आपल्या प्रांताला विदर्भ म्हणतात. दर्भ शब्दाचा अर्थ आहे गवत, गवताला दर्भ म्हणतात, दर्भ. आणि वि हा उपसर्ग आहे, त्याचा अर्थ शास्त्रांनी केला, या प्रांताला विदर्भ का म्हणतात? विगतः दर्भ यस्मात् स विदर्भ. म्हणजे शास्त्रांनी सांगितलंय दर्भ म्हणजे जिथलं गवत पूजेच्या उपयोगाचं नाही त्या प्रांताला म्हणा विदर्भ. पण मराठवाड्यात प्रांतातलं गवत हे पूजेच्या उपयोगाचं आहे, खानदेश प्रांतातलं गवत पूजेच्या उपयोग, पण कोणत्या पूजेचं त्याचा उकल काही केलेला नाही. म्हणजे एका देशातलं गवत पवित्र आहे आणि दुसऱ्या देशातलं गवत पवित्र नाही, याला म्हणा देशतः पवित्र. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. लाईन वाल्याला फोन करून पहा बरं. देशतः पवित्र.
दुसरी वस्तू आहे कालतः पवित्र. एका कालात पवित्र आहे, दुसऱ्या कालात पवित्र नाही. गाय किती पवित्र आहे सांगा बरं. गाय जागीच झाला बुलेट सुरू, बंद करून टाका त्यापेक्षा. हा लय त्रास होतो. ठीक आहे, असू द्या म्हणतात सर. काही गोष्टी कालतः पवित्र असतात. ते जवळच लावलं तुम्ही. नाही आता उचलू नका का, हलका आहे. हलका आहे का? जाऊ द्या घरात, घरात जाऊ द्या घरात. पाना उचलून दोघं तिघ घरात जाते का? श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. घरात नेसालन लाई नेला आता असं होईल ते. जमलं आता, जमलं. तुम्ही सांगा दरवाजा लावून. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. श्रीमन निवृत्तीनाथ ज्ञानोबरांना सांगायला लागले, ज्ञाना अरे काही गोष्टी देशतः पवित्र आहेत, काही कालतः पवित्र आहेत. कालतः पवित्र म्हणजे एका कालात पवित्र आहे, दुसऱ्या कालात पवित्र नाही. मी विचारत होतो गाय किती पवित्र आहे. अपवित्र माणसाने सुद्धा गायीला स्पर्श केला तर गाय आपल्याला पवित्र करते. मनुष्य किती अपवित्र असला बाहेरच्या कारणाने तरी त्याने स्पर्श जरी गायीला केला तरी ती गाय आपल्याला पवित्र करते. एवढी पवित्र आहे गाय. म्हणून म्हणतात ना लोक, गायीचं शेण नाही ती लक्ष्मी आहे, आणि गायीचं गोमूत्र नाही ती गंगा आहे. आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले की गायीचं गोमूत्र शरीरासाठी औषधी सारखं उपयुक्त आहे. किती पवित्र आहे गाय. पुराणामध्ये अशी कथा आलेली आहे, एकदा म्हणे ब्रह्मदेवानी सगळ्या 33 कोटी देवी देवतांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की म्हणे मी तुम्हाला एकाच ठिकाणी राहायला जागा देणार आहे. मग एकाच ठिकाणी राहायला जागा देणार आहे, आणि तुम्ही उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्ही सत्यलोकामध्ये या. सत्यलोकामध्ये सगळी देवी देवता जमा झाले, त्यांना एक प्रतिकृती निर्माण केली ब्रह्मदेवाने, म्हणजे ती गायीची. आणि त्या गायीच्या ठिकाणी सगळ्यांना जागा दिली. मग मस्तकामध्ये शंकरांना, शेपटीमध्ये वासुकीला, अशी प्रत्येकाला जागा दिली. पण 2 स्त्रिया होत्या, जरा त्या घरी त्यांच्या लेकरवाळ्या होत्या, जरा घरी काम होते. ती म्हणजे एक लक्ष्मी आणि एक गंगा. या दोघींना यायला उशीर झाला. आल्यानंतर त्या म्हणाला, महाराज आता सगळ्यांना तुम्ही जागा वाटप केला, कोणाला राज्यमंत्री, कोणाला काही जागा वाटप झाला, आता आम्हाला काहीतरी जागा द्या. तर म्हटले आता तुम्ही उशिरा आल्यानंतर आता तुम्हाला जागा मिळणार नाही. हा एक पर्याय म्हणे, तुम्हाला जागा देतो पण मलाच्या ठिकाणी देतो. म्हणजे या प्राण्याच्या, या गायीच्या शरीरात, तसं गायीला प्राणी म्हणू नये, गायीच्या शरीरामध्ये मलाच्या ठिकाणी तुम्हाला जागा देतो. म्हणून गायीच्या मलाच्या म्हणजे शेणाच्या ठिकाणी जागा दिली ती लक्ष्मीला, आणि गोमूत्राच्या ठिकाणी जागा दिली ती गंगेला. श्री ज्ञानेश्वर महाराज ती जागा दिली. कालतः गाय किती पवित्र आहे, खूप पवित्र आहे. पण सांगू, गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच गाय पवित्र आहे. जोपर्यंत गाय जिवंत आहे तोपर्यंत पवित्र आहे. मेल्यानंतर जसं माणसाचं सुतक पाळतो, माणसाला जर मेलेल्या माणसाला स्पर्श केला ना आपण काय मोठी गंमत आहे. काही लोक जर मेलेल्या माणसाच्या मातीला गेले, अंत्यसंस्काराला गेले, तर घरी आल्यानंतर आंघोळ करतात. कोणती माणसं सांगू? जी माणसं जनावराचं मांस खातात ती लोक माणूस मेला, जी माणसं मांसाहार करतात ती लोक माणसाचा, मेलेल्या माणसाचा स्पर्श झाला की आंघोळ करतात. मोठं कुतूहल आहे. गाय पवित्र आहे. कुठपर्यंत पवित्र आहे?
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, मेल्यानंतर गाय सुद्धा अपवित्र आहे. याला म्हणा कालतः पवित्र. एका कालात पवित्र होती, दुसऱ्या कालात पवित्र नाही. तिसरी वस्तू आहे संस्कारतः पवित्र. काही गोष्टी संस्काराने पवित्र होतात. म्हणून आपण एखाद्याच्या घरी गेलोच, एखाद्याच्या घरी बसायचं असलं तरी सुद्धा विचारपूर्वक बसलं पाहिजे, खालचा आसन कुठला आहे म्हणून. आता ते एवढे बारीक विचार राहिले नाही, बसताना सुद्धा विचार आहे. अरे असं म्हणतात, जैसे जैसे खावी अन्न तैसे होय मन. माणसाने एखाद्याचं पापाने कमवलेलं अन्न जरी खाल्लं तरी त्याचा विपरीत परिणाम आपल्या बुद्धीवर होतो. त्या जरासंधाचा मुकुट घातला होता याने, परीक्षितीने जरासंधाचा मुकुट घातला होता आणि त्याच्या त्या डोक्यातून कली शिरला होता. आता तुम्ही भागवत ऐकून यंदा सांगत नाही, या कथेत परत तुम्ही म्हणाल की भागवतच सांगितलं, असंही होईल ते. असं नाही हो झालं पाहिजे, नाही का. एक साधू महात्मा एका मातेच्या घरी जेवायला गेला. धनाढ्य स्त्री होती. धनाढ्य स्त्रीच्या घरी जेवायला गेले. जेवणासाठी सुंदर स्वयंपाक केला आणि जेवायला महात्मा बसले. फार आग्रह होता आईचा. आणि जेवायला बसल्यानंतर पंचपक्वान्न वाढले. ताट चांदीचं, चांदीचाच तांब्या, चांदीचाच वाट्या, चांदीचाच ग्लास. महात्मा एवढा भरपूर जेवला, पण काय माहित महात्म्याने तो ग्लास, त्याला वाटलं चांदीचा ग्लास आहे, त्याने तो चांदीचा ग्लास घेतला आणि आपल्या झोडीत टाकला. झोडीत टाकल्यानंतर महात्मा जेवण करून घराच्या बाहेर निघाल्यानंतर महात्मा समोर गेल्यानंतर महात्म्याच्या डोक्यात आलं, म्हणे आपल्या झोडी तर आपली काही जास्त वजन नव्हतं म्हणे, पण झोडी वजनदार का लागते. तर तो वजनाचा असणारा चांदीचा ग्लास त्याच्या झोडीत त्याला दिसला. महात्म्याने विचार केला, म्हणे माझ्या बुद्धीमध्ये एवढा असा विचार आलाच कसा की मी चांदीचा ग्लास चोरावा. माझी बुद्धी अशी नाहीये, मी परमार्थ करणार आहे, मी नामस्मरण करणार आहे, माझ्या डोक्यात असा विचार आलाच कसा. परत महात्मा त्या आईच्या घरी गेला आणि त्या आईला सांगितलं, आई हा तुमचा ग्लास म्हणे माझ्या झोडीत आला, तेवढा तुम्ही हा तुमचा ग्लास घ्या. ती माता म्हटली, काही नाही महाराज, काही नाही, ग्लास म्हणे राहू देत. नाही नाही नाही, हा ग्लास तुम्ही घ्या. त्या स्त्रीने तो ग्लास घेतला आणि ग्लास घेतल्यानंतर महात्म्याने न राहता त्या मातेला प्रश्न विचारला. म्हटले, आई म्हणे मी दररोज माझ्या जीवनात चोरी करायची खूप बुद्धी व्हावी असं कोणतं पाप आहे मला माहित नाही, पण खरं सांगा, तुम्ही जे मला अन्न दिलं, नेमकं हे अन्न तुम्ही कुठून कमवून आणलं, कोण्या पैशाने आणलं, कशाच्या पैशाने आणलं, तेवढं सांगा. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, महाराज म्हणे माझा पती म्हणे अट्टल चोर आहे म्हणे, त्याने चोरी केलेल्या पैशातून हे सर्व पदार्थ बनवले. मग महात्म्याच्या लक्षात आलं, चोरी करणाऱ्याचं अन्न खाल्लं म्हणून चोरी करण्याची कुबुद्धी झाली. श्री ज्ञानेश्वर भगवान, म्हणून चोरी करण्याची मला कुबुद्धी झाली म्हणे. म्हणून अन्न सुद्धा कोणाचं खावं विचार संस्काराने. दुसऱ्याची चप्पल घालू नये, दुसऱ्याच्या चप्पलीमध्ये ते संस्कार असतात. दुसऱ्याच्या शर्ट घालू नये, त्या शर्टामध्ये ते संस्कार असतात. कोणाचे कपडे घालू नये. आता ते जुन्या काळामध्ये एकच शर्ट असायचा आणि 5-5 भाऊ गावाला निघाले की मग तो जो गावाला निघाला त्याने एकच शर्ट घालून जायचं, अशी पद्धत होती. पण ते भावाचे विचार होते, वेगवेगळे नव्हते. चला असू द्या, काही गोष्टी संस्कारतः पवित्र असतात. असं कोण म्हणते? असं कोण म्हणते? तुम्ही झोपले का काय? असं कोण म्हणते? निवृत्तीनाथ म्हणतात. ज्ञानोबांना सांगतात की काही वस्तू संस्कारतः पवित्र असतात. काय झालं? संस्कारतः पवित्र म्हणजे काय? संस्काराने पवित्रपणा म्हणजे संस्कारतः पवित्र. शंकराचार्य मंडन मिश्र नावाच्या एका वेदांत्यासोबत वाद करायला त्या गावात आले आणि त्या गावाच्या अगदी चौकामध्ये आले. त्या गावातल्या लोकांना विचारायला लागले, म्हणे का हो इथं मंडन मिश्राचं घर कुठे आहे? मंडन मिश्रांचं घर कुठे आहे? शंकराचार्यांनी विचारलं. गावातल्या लोकांनी सांगितलं, ज्यांच्या दारात तुम्हाला 2 पोपट दिसतील ते घर मंडन मिश्रांचं आहे. समोर जा, समोर गेल्यानंतर उजव्या बाजूला वळा, ज्या दारात तुम्हाला 2 पोपट दिसतील ते घर मंडन मिश्रांचं आहे. आचार्यांनी गावात प्रवेश केला आणि गावात पाहतात तर काय, या घराच्या समोर 2 पोपट, त्या घराच्या समोर 2 पोपट, त्या घराच्या समोर 2 पोपट, त्या घराच्या, गावातल्या सगळ्याच घरांच्या समोर 2 पोपट. सगळीकडे 2-2 पोपट. ते परत आले. परत आल्यानंतर मंडन मिश्रांनी त्या लोकांना विचारलं, म्हणे का हो दादा, मी तुम्हाला माफ करा, शंकराचार्यांनी त्या लोकांना विचारलं, म्हणे का हो दादा, मी तुम्हाला मंडन मिश्रांचं घर विचारलं होतं,
की मंडन मिश्रांचं घर कुठे आहे? तुम्ही मला खून सांगितली की ज्यांच्या दारात 2 पोपट आहे, पण गावातल्या सगळ्याच दारात पिंजऱ्यामध्ये 2-2 पोपट आहेत. आणि तुम्ही मला म्हणता की ते घर मंडन मिश्राचं. अरे हो आचार्य, आचार्य, चुकलं आमचं. मग म्हणे गावातल्या सगळ्या दारात जरी 2 पोपट असले तरी ज्यांच्या दारातला पोपट माणसासारखे बोलतात आणि सामान्य बोलत नाहीत, तर वेदांत शास्त्रातील स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद या 2 विषयावर सखोल चर्चा करतात. ते घर मंडन मिश्रांचं आहे असं कळालं आणि आचार्य गावात शिरले. सगळे पोपट मिठू 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 बोलत होते, पण ज्यावेळेस मंडन मिश्रांच्या दारात गेले त्यावेळेस मंडन मिश्रांच्या दारातली पोपट माणसासारखी वेदांत विषयाच्या स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवादावर चर्चा करत होते. मग आचार्यांच्या लक्षात आलं नेमकं हेच घर मंडन मिश्रांचं आहे. माझा दृष्टांत संपला. मंडन मिश्रांच्या दारातली पोपट स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवादावर चर्चा करतात. एवढी चर्चा करतात. ही वेदांताची चर्चा करण्याची पवित्रता त्यांच्याकडे आली कशी? तर मंडन मिश्रांच्या दररोजच्या वेद संस्कारामुळे आली. याला म्हणा संस्कारतः पवित्र. श्री ज्ञानेश्वर भगवान त्यामुळे त्यांना ती संस्कारतः पवित्र आली. काही गोष्टी संबंधतः पवित्र असतात. संबंधाने काही गोष्टींना पवित्रता येते. संबंधाने आपल्याकडे त्या हेल्याची पूजा करतात का? नाही करत. तुम्ही हेल्याचं मंदिर ऐकलं का कधी? रेडा ऐकलं का? पण महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे, आळे फाटा, संगमनेरच्या जवळ. त्या आळे फाट्याला रेड्याचं मंदिर आहे. पुढे ती कथाही आहे ना, मला वाटते आजच येईल. आळे फाट्याला रेड्याचं मंदिर आहे. तिथं लोक रेड्याचं दर्शन घेतात. त्या रेड्याच्या मूर्तीचं पंचामृताने स्नान घालतात. त्याला दररोज त्या रेड्याला हार घालतात, त्याला अत्तर लावतात, त्याला कपडे देतात, त्याचं दर्शन करतात. जगद्गुरु सुद्धा त्या रेड्याचं दर्शन करतात. या रेड्याला एवढी पवित्रता आली कशाने? तर ती संबंधाने, कारण तो ज्ञानोबारांच्या संबंधात आला म्हणून याला म्हणा संबंधतः पवित्र. एरवी आपण दगड माती विटांची पूजा करत नाही. पण तुम्ही जर पुण्यामध्ये देहूला गेलात तर तिथल्या दगडांची, तिथल्या मातींची, तिथल्या त्या डोंगरावर असणाऱ्या दगड आणि मातीची पूजा केली जाते. कोणता डोंगर? भांडारा, भामचंद्र, भामागिरी, घोराडेश्वर. ज्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबारांचा स्पर्श झाला त्या डोंगराची सुद्धा आज पूजा केली जाते. याला म्हणा संबंधतः पवित्रपणा. तुम्ही नगर मधल्या नेवास्याला जा. त्या नेवास्याला असा एक खांब आहे, ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानोबारांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाची सुद्धा लोक आज दर्शन घेतात. एवढी पवित्रता निर्जीवाला सुद्धा का आली? त्याचं कारण आहे संबंधतः पवित्र. श्री ज्ञानेश्वर एवढी पवित्रता आली. याला म्हणा संबंधतः पवित्र. निवृत्तीनाथ सांगतात ज्ञाना, काही गोष्टी देशतः, काही कालतः, काही संस्कारतः, काही संबंधतः आणि काही गोष्टी स्वरूपतः पवित्र असतात. या आधीचे 4 पवित्रपणा आला नाही तरी चालेल, पण स्वरूपाने मनुष्याने पवित्र झालं पाहिजे. आणि तुझा आणि माझा आत्मा स्वरूपाने पवित्र आहे आणि आत्म्याला वरच्या शुद्धीची गरज नाही, म्हणून आपल्याला शुद्धीपत्र पाहिजे नाही. काय गोड वचन आहे. म्हणून आपल्याला शुद्धीपत्र पाहिजे नाही ज्ञाना. आणि आता ज्ञानोबा आहे काय गोड ओवी सांगितली निवृत्तीनाथांनी. मनोनी ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. सांगा बरं, गजानन बाबांना आता काय भजन करायची गरज आहे? गजानन बाबांना काय आता आपल्यासारखा परमार्थ करायची गरज आहे? जे जन्मताच मुक्त आहेत त्यांना भजन करण्याची गरज नाही. आणि ज्ञानी पुरुष हा जन्मताच मुक्त असतो. म्हणून ज्ञाना, तुला आणि मला या शुद्धीपत्राची गरज नाहीये. आपल्याला शुद्धीपत्र नको. आता ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय हात जोडतात, निवृत्तीनाथांना नमस्कार करतात, म्हणतात दादा, यद्यपि शुद्धम लोक विरुद्धम नाचरणीयम. जरी सुद्धा आपण चांगलं झालो तरी सुद्धा आपल्याला जगाच्या नियमबाह्य वागता येत नाही. ज्ञानोबारांनी काही ओव्या सांगितल्यात. यद्यत आचरती श्रेष्ठस्तत्तद्देवे चरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. ज्ञानोबाराय सांगतात,
दादा येथ वडील जे जे करीते किंवा देखे प्राप्तार्थ झाले, जया निष्कामता भावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. ज्यांना भगवत प्राप्ती झाली त्या लोकांनी सुद्धा भजन करावं. ज्ञानोबाराय पुढे सांगतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. दादा आपल्याला शास्त्राच्या विरोधात वागता येत नाही. का वागता येत नाही ज्ञाना? कारण जरी आपण त्या मार्गाला पोहोचलो आहोत तरी सुद्धा लहान लहान लोकांनी, मोठे लोक जसं करतात ते आचरण लहान लोक करत असतात. आई वडील जे आचरण करतात तेच आचरण लहान मुलं करत असतात. इथं मोठी मोठी लोक जसं वागतात तशी तशी लहान लोक वागतात. म्हणून दादा आपल्याला विरुद्ध वागता येणार नाही. कारण शेगावला पोहोचलेला डोळस माणूस, ऐका, शेगावला पोहोचलेला डोळस माणूस जर त्याचा एखादा जवळचा आंधळा व्यक्ती जर येऊलखेड मध्ये राहिला असेल, असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, दादा शेगावला डोळस पोहोचलेला डोळस व्यक्ती, पण त्याचा जवळचा कोणीतरी पाहुणा जो त्याच्या सोबत होता पण तो आंधळा आहे आणि तो येऊलखेडलाच राहिलेला आहे, तर शेगावला मुक्कामाला पोहोचलेला त्या डोळस माणसाला परत येऊलखेडला यावं लागतं आणि परत त्या आंधळ्या माणसाला हाताला धरून पुढे घेऊन जावं लागतं. नेमकं म्हणायचं काय ज्ञाना? ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना म्हणतात, दादा मला तेच म्हणायचंय, तुम्ही आम्ही ज्ञानी आहोत. हो, तुम्ही आम्ही ज्ञानी आहोत. तुम्हा आम्हाला परमार्थ करण्याची गरज नाही, तुम्हा आम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही, तुम्हा आम्हाला ज्ञानाची गरज नाही. तुम्ही आम्ही तर मुक्कामाला पोहोचलोच म्हणजे भगवत प्राप्ती झालीच. पण हे जग जे आंधळ आहे, या जगाला परमार्थ कशाला म्हणतात हे कळत नाही. या जगाला भक्ती कशी म्हणतात हे कशाला म्हणतात हे कळत नाही. या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. म्हणून या आंधळ्या लोकांना आपल्याला सुद्धा शेगाव रूपी भगवत धामाला घेऊन जायचं असेल ना, तर आपल्याला सुद्धा परत यावं लागतं आणि परत रस्त्याने जावं लागतं. म्हणून ती क्रिया सुद्धा परत आपल्याला करावी लागते. म्हणून दादा पुढे फार सुंदर ओव्या आहेत ज्ञानोबारायांच्या. ज्ञानोबाराय म्हणतात, एथ वडील जे जे करीते तया नाव धर्म ठेविते, येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ, येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य लोक तेची अनुष्ठिती, तेच आचरण करतात ना दादा. म्हणून आपल्याला सुद्धा शुद्धीपत्र घेतलं पाहिजे, व्यवहार म्हणून, व्यवहार म्हणून, व्यवहार म्हणून. कोणी म्हणत असेल की महाराज आता आम्हाला भजन करायची गरज नाही, आमचं नामस्मरण झालं, समजून जावं तो वारकरीच नाही. ते आताचे म्हातारे लोक सांगतात ना, काही काही लहान लेकराला म्हणतात ना, पोरो आम्ही तुमच्या वेळी होतो ना, तुमच्या वेळी होतो ना. काही काही शिक्षक लोक पोरांना सांगतात, पोरो आम्ही तुमच्या एवढे होतो ना, तेव्हा आम्ही लय अभ्यास करायचो, लय अभ्यास करायचो. खरं बोलू का, ज्याला एकदा का अभ्यासाची चटक लागली त्याचं जीवन संपतं, पण त्याचा अभ्यास संपत नाही. आज 2010 पासून आम्हाला वाटत नाही आम्ही ग्रंथ सोडला पाहिजे. आज दररोज 2 तास तरी ग्रंथ हातात घ्यावा वाटतो. अहो, एखाद्याला का बिडीची तलब असली तर त्याला बिडी नसली तर त्याला कसं कसं तरी होतं. एखाद्याला का तंबाखूची आता व्यसन आहे पण मग सांगतोच, एखाद्याला तंबाखूची जर तलब असली तर त्याला तंबाखू नाही खाल्ली तर त्याला करमत नाही. एखाद्याला जर चहाची तलब असली तर त्याला तलब, हा मराठी शब्द नाही, हा हिंदी आहे. एखाद्याला व्यसन शब्द आहे मराठीत, तलब त्या शब्दाचा अर्थ व्यसनच आहे. एखाद्याला जर चहाचं व्यसन असलं तर त्याला तो चहा पिल्याशिवाय करमत नाही. तसेच आहे, एखाद्याला जर अभ्यास करण्याची आवड असली तर त्याला अभ्यासाशिवाय करमत नाही. एखाद्याला नामस्मरणाची आवड असली तर त्याला त्या नामाशिवाय करमत नाही. म्हणून दादा आपल्याला सुद्धा ती क्रिया केली पाहिजे नाही का. मग असे बरेच ज्ञानोबारांनी आपलं मत आपल्या निवृत्तीनाथांना सांगितलं. निवृत्तीनाथांनी ठरवलं, ठीक आहे ज्ञाना,
आपण उद्या आळंदीच्या धर्म पंडितांना भेटू आणि आपण शुद्धीपत्र आणण्यासाठी जाऊ. आळंदीच्या धर्मपंडितांना निवृत्तीनाथ भेटले. म्हणे असं करा, आमच्या वडिलांनी तुमच्यासाठी देहांत प्रायश्चित्त केलं हो. ओ ब्राह्मण बुवा, तुमच्यासाठी आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. आमच्या आई वडील या जगाचा निरोप सोडून गेलेत. आता तरी आम्हाला शुद्धपत्र द्या. नाही, आता तरी आम्हाला शुद्धीपत्र द्या. ब्राह्मणांनी ठरवलं, या पोरांना शुद्धीपत्र द्यायचंय. शुद्धीपत्र देण्यासाठी सभा भरली. शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण सभेचे मुख्य अधीश होते. सभा सुरुवात झाली. सभेचा घंटा वाजला. सगळे मोठमोठे ब्राह्मण आले. यांचा आरोप मांडण्यात आला. आरोप असा होता की यांच्या वडिलांनी काशीला जाऊन संन्यास घेतला होता, पण ही संन्यास घेतल्यानंतर सुद्धा ही संन्यासाची पोरं आहेत. संन्यासाची पोरं आहेत असं आम्ही ऐकलं सुद्धा नव्हतं आणि आज पाहायला मिळतं. म्हणून त्यांची अवहेलना सुरू झाली. लोक बोलत होते, काय रे म्हणे पोरो, आता काय म्हणे तुम्ही संन्यासाची मुलं, ते ब्राह्मणी शब्द, संन्यासाची मुलं तुम्ही, काय म्हणून तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देऊ. पण मग महाराज, तुमच्यामुळे तर आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, तरी सुद्धा आळंदीतल्या ब्राह्मणांनी यांना शुद्धीपत्र दिलं नाही. शुद्धीपत्र दिलं नाही. आणि काय आहे मायबाप सांगू का, आता जर तुम्ही आळंदीतले ब्राह्मण पाहिले ना, आता जर आळंदीत गेले ना, आम्ही आळंदीतले ब्राह्मण पाहिले, आता पहिले काही गोष्टी जवळ गेल्याशिवाय कळत नाही. मी काल बोलूनच गेलो, माझ्या ज्ञानोबाऱ्यांना हयातभर ज्या लोकांनी त्रास दिला, आज तीच लोक ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीचा स्पर्श व्हावा म्हणून त्या आतुरतेमध्ये, त्या आसेमध्ये असतात. तुम्हाला जर शुद्धीपत्रच पाहिजे तर तुम्ही एक करा, म्हणे पैठणला जा, आम्ही इथून पत्र लिहून देतो. मग ब्राह्मणांनी पत्र कसं लिहिलं पहा. ते म्हटले, ही संन्यासाची मुलं आहेत. आळंदी पैठणच्या ब्राह्मणाला कळावं, त्यांनी शुद्धीपत्र देऊच नये. पैठण हे त्यावेळेच महाराष्ट्रातलं मोठं न्यायाधीश होतं. यांना शुद्धीपत्र मिळूच नये म्हणून असं पत्र लिहिलं की महाराज, ही संन्यासाची मुले आहेत. यांच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि संन्यासानंतर संसार केला. त्या संन्यासाची निर्माण झालेली संतती आहे. यांचा बाप आरूढ पतित आहे. आणि मग त्यांनी त्या पत्राची पूजा केली आणि पूजा करून त्या आळंदीतल्या सर्व ब्राह्मणांनी ते पत्र त्यांच्या हाती दिलं. आणि हाती दिल्यानंतर ज्ञानोबाराय आदी चौघही भावंड ते पैठणच्या दिशेने निघाले. पैठणच्या दिशेने जातात. जाता जाता मुक्ताबाई म्हणते, मुक्ताबाईंचं ज्ञान तर चांगल्या चांगल्या विद्वानांना बुद्धी खाजवायला लावेल एवढं आहे. मुक्ताबाई म्हणतात, दादा, अरे काय म्हणे आपलं हे कुळ गोत्र पाहायला लागले म्हणे हे लोक. विश्वामित्रो वसिष्ठस्य मतंगो नारदादयः तपो विशेष संप्राप्ते उत्तमत्वम न जातीय. माणसाच्या जातीवरून उत्तमत्व ठरत नाही, माणसाच्या कर्मावरून उत्तमत्व ठरतं. अरे आपलं कर्म आहे. आणि एक बोलू का, कोणाला जर जातीचा जास्तच अहंकार असेल, कोणाला जर जातीचा जास्तच अहंकार असेल तर त्या जातीप्रमाणे आचरण असावं तर अहंकार असलेला चांगला आहे. पण त्या जातीप्रमाणे आचरणच असेल नसेल, निव्वळ अहंकार धारण करून काही फायदा नाही. आणि कलियुगात तर मनुष्य वर्णाने श्रेष्ठ नाहीये, मनुष्य कर्माने श्रेष्ठ. एखादा शूद्र जातीत जन्माला आलेला असेल पण त्याचं कर्म जर ब्राह्मणासारखं असेल तर तो खरा ब्राह्मण आहे. आणि एखादा ब्राह्मण असेल पण त्याचं कर्म जर शूद्रासारखं असेल तर तो खरा शूद्र आहे. मुक्ताबाई म्हणतात, दादा, उत्तमत्वम न जातीय. जातीवरून उत्तमत्व ठरत नाही. शबरी कोण्या जातीतली होती? अरे भिल्ल जातीत जन्माला आलेल्या शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली नाही. शबरीचं चरित्र तर फार गोड आहे. खरं तर हे सकल संत चरित्र सुद्धा संकल्पना चांगली आहे. पण मला जड चाललं, पण मी काय करू, तरी सुद्धा आपलं सुरू आहे. असू द्या. शबरी कोण्या जातीतली आहे दादा? काय शबरीचं चरित्र आहे? जंगलात राहणारी जमात आहे, पारधी, भिल्लीन भिल्ल जातीत जन्माला आलेली शबरी आहे. काय
जंगलात झोपडी करून राहणारी जात आहे. काय मोठी जात आहे का? फार मोठी जात आहे. कोणाचा जातीचा उल्लेख या व्यासपीठावरून करू नये. पण भिल्ल म्हणजे काय फार मोठे आपल्यासारखे राहणारे लोक आहेत का? कमी कपडे घातलेले, जंगलातला पाला पाला पाचोळा अंगाला बांधलेले, झोपडीत राहणारे, पायात चपला नसणारे, काडे कुट दिसायला असणारे, हातात भाला ठेवणारे आणि जनावरांना कापून खाणारे आहेत भिल्ल. अशाच समाजात जन्माला आलेली आहे शबरी. वय 7 वर्षाचा आहे. वयाच्या 7व्या वर्षीच बापाने लग्न ठरवलं. जुन्या काळात लग्न लवकर होत होते. वयाच्या 7व्या वर्षी बापाने लग्न ठरवलं आणि उद्या लग्न आहे आणि आज तिला संध्याकाळी तिच्या झोपडीच्या समोर काही बकरे बांधलेले दिसले. मग मुलीने वडिलांना विचारलं, बाबा हे बकरे कशासाठी? म्हणे बाळा उद्या तुझं लग्न आहे. आली लाईट. तुमचं पायगुण चांगलं आहे. आधीच वर जाऊन यायचं होतं, तुम्ही लवकर आलेस. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. शबरीने ते बकरे बांधलेले पाहिले आणि पाहिल्यानंतर शबरी आपल्या वडिलांना म्हणते, बाबा हे बकरे कशासाठी? त्या तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, म्हणे बाळा आपल्या जातीमध्ये ज्याचा ज्याचा सोहळा होतो, लग्न सोहळा, त्या दिवशी सकाळी आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला या बकरांचा बली देण्यात येतो आणि बली दिल्यानंतर विवाह होतो. ही आपली पद्धत आहे. शबरीला वाटलं लग्न माझं होणार आहे आणि प्राण यांचा जाणार आहे, असं शबरीच्या डोक्यात आहे. शबरी म्हणते, बाबा असं करू नका. अहो उद्या माझ्या जीवनात आनंद येणार आहे आणि यांच्या जीवनाचा दिवा तुम्ही का विझवता बाबा? असं करू नका. वडील ऐकत नाहीत. वडील ऐकत नाहीत. वडिलांना ती सांगते, बाबा असं करू नका. पण वडील म्हणतात, बाळा नाही, असं नाही केलं तर आपली देवी कोपेल. देवी कोपेल. बऱ्याच लोकांनी ही बली नावाची पद्धत आणली. त्या सैलानीला बलीच देतात. अहो जगातला असा कोणता देव असेल त्या देवाचे सगळे जीव हे मुलं आहेत आणि कोणत्या आईला वाटते की माझ्या मुलाचा बली माझ्यासाठी देण्यात यावा? आणि असा जर कोणी देव मागत असेल तर तो देवच नाही. आमचे तुकोबाराय म्हणतात, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागतीशी ते उदान. जी देव बली मागतात त्याला स्वतःच पोट भरता येत नाही, ते आपली पोट काय भरणार? अशी देव सेंद्री हेंद्री आहेत म्हणतात. पण आपल्या इच्छा अनिका पिढी काय ते देईल बराडी. आपल्या इच्छेसाठी अनेकांना त्रास देतात. ऐकताय तुम्ही? एकाग्र आहेत तुम्ही असं मी गृहीत धरतो. ऐका, शबरी म्हणते, बाबा असं करू नका, असं करू नका, बाबा असं करू नका. वडील म्हणतात, नाही बाळा असं करावं लागेल, नाही तर देवी कोपेल. वडील ऐकत नाहीत. शबरीच्या लक्षात आलं. शबरी रात्रीच्या वेळेला झोपते. झोपडीचं दार लावलेलं आहे. शबरी विचार करते, उद्या सकाळी आपला लग्न सोहळा होणार आहे, पण सकाळी आपलं लग्न होण्याच्या आधी त्या निरपराध जीवांचा बली जाणार आहे, पण त्याच्यातून होणारं पाप जे आहे ते माझ्याच डोक्यावर बसणार आहे. 7 वर्षाची शबरी, मायबाप, 7 वर्षाची शबरी पापाला भेटे, पापाला. याच्यातून जे पाप होईल ते माझ्या डोक्यावर बसेल. लोक म्हणतात मी कोणाच्या बापाला भीत नाही. ए बाबा, कोणाच्या बापाला भिवू नको, पण पापाला तर भी. माणसाने पापाला भिलं पाहिजे, पाप भिरू असले पाहिजे. पण सध्या लोक पाप भिरू नाहीत, चालता चालता पाप करतात. हो, साधं कुत्र जर बसलेलं असलं तर हे पहा ना, काही काही लोक बसलेलं असलं साधं शांत तर जाता जाता चालता चालता लात मारतात कुत्र्याला. काही काही असे बहादर आहेत. पाप नावाची गोष्ट राहिलीच नाही. लोक पापाला भीत नाही. ऐका, शबरी विचार करते, काय करावं काय करावं. वडील ऐकत नाहीत. रात्रीच्या वेळेला मध्यरात्र झालेली असते, अंधार किट्ट असतो. शबरी त्या झोपडीचा दरवाजा उघडते. शबरी विचार करते, आता आपल्याला लग्नच करायचं नाही. आपण थांबलो तर लग्न होईल आणि आपण लग्नाला जर असलो तर त्या निरपराध जीवांचा बली जाईल. म्हणून शबरी रात्रीच्या वेळेला त्या झोपडीचा दरवाजा उघडते. शबरी चालायला लागते. शबरी त्या जंगलाच्या दिशेने चालते. जंगलामध्ये धावत राहते. काही भिल्ल तिला पाहतात. बलदंड शरीराचे
पहाऱ्यासाठी नेमून दिलेले भिल्ल जे असतात ते भाला हातात असलेले भिल्ल तिला पाहतात आणि भिल्ल विचार करतात, ए त्या भिल्लाची मुलगी निघाली रे, उद्या तिचं लग्न आहे, जरा धावा, तिला पकडा, तिला ती पळून निघाली. आणि शबरी पुढे धावते. 7 वर्षाचं लेकरू, अनवानी पायानी, पायात काही नाही, पण धावत राहते. शबरीला वाटलं आता जर आपण हाती लागलो तर पाप आपल्या डोक्यावर बसेल, आपला बाप आपला शिरच्छेद करेल, आणि आपण जर हाती लागलो नाही तर आपल्या जीवनाची सफलता आहे. म्हणून शबरी धावते. आता लहान लेकरू किती धावणार. धावता धावता अंधाराच्या दिशेने शबरी धावते. डाव्या बाजूने तिला दुर्गंध येतो आणि ती डाव्या बाजूने त्या दुर्गंधाच्या दिशेने जाते. पाहते तर एक भला मोठा उंट त्या जंगलामध्ये मेलेला आहे आणि त्या उंटाच्या आतला पोटातला भाग जंगलातल्या हिंस पशूंनी खाऊन टाकलेला आहे. ती शबरी जीव वाचवण्यासाठी त्या उंटाच्या पोटात लपते, त्या उंटाच्या पोटात लपते. आणि पोटात लपल्यानंतर ते भिल्ल सुद्धा मागून येतात. त्यांना सुद्धा उजव्या बाजूने दुर्गंध येतो, पण ते उजव्या बाजूने थांबत नाहीत. त्यांना वाटतं लहान लेकरू उजव्या बाजूने कसं दुर्गंधाच्या दिशेने जाणार नाही. ते मानसशास्त्राचा विचार करतात आणि उजव्या बाजूने ते निघून जातात. गेल्यानंतर विरुद्ध दिशेने गेल्यानंतर शबरीला वाटतं भिल्ल निघून गेले. शबरी पोटाच्या बाहेर येते. उंटाच्या पोटाच्या बाहेर आली की शबरी जीव वाचवण्यासाठी लपली होती त्या आकांताच्या ठिकाणी शबरी त्या विरुद्ध दिशेने चालायला लागते. चालते शबरी, रात्रभर चालते. रात्रभर पायात चप्पल नाही. पुढे अंधार आहे. चालता जंगल संपत नाही. थोडीशी पहाट होते. थोडं काहीतरी समोरचं दिसायला लागतं. त्या दिसण्याच्या छोट्याशा त्या मंद प्रकाशामध्ये कोणीतरी एक महात्मा आपल्या आश्रमातून एका सरोवरावर स्नान करायला जाताना शबरीला दिसतो. शबरी एका मोठ्याच्या झाडाच्या आड लपते. त्या महात्म्याच्या सोबत त्याचे बरेच शिष्य आहेत. शबरी पाहते आणि शबरी म्हणते कोणीतरी महात्मा आहे आणि त्या महात्म्यासोबत त्या महात्म्याचे शिष्य आहेत. म्हणून शबरी त्या झाडाच्या आड लपते. शबरी विचार करते काय करावं काय करू नये. तेवढ्यात तो महात्मा स्नान करतो आणि आपल्या आश्रमात निघून जातो. शबरी त्या मोठ्या रस्त्यावर येते. शबरी आता विचार करते काय आपल्या जीवनाची गती, आपलं वय किती, आपल्याला काहीच गतीचं माहित नाही. आता इथून पुढे आपलं कसं होईल, काय केलं पाहिजे. आपण मनुष्य कर्मप्रधान आहे, काहीतरी कर्म केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे. त्या 7 वर्षाच्या लहान लेकराच्या डोक्यात विचार येतो. 7 वर्षाचं वय म्हणजे कितीच हो. दुसरीतली पोरगी नाही. 7 वर्षाचं लेकरू विचार करते काय करायचं. महात्मा या रस्त्यावरून दररोज स्नानाला येतो. या महात्म्याच्या रस्त्याची सेवा करायची. मग काय करायचं. तो रस्ता दररोज झाडायचा. त्या रस्त्यावर रानगाईचं शेण आणायचं, सडा टाकायचा आणि त्या रस्त्यावर त्या रानातली वेगवेगळ्या रंगाची फुलं आणायची. वेगवेगळ्या रंगाची फुलं आणायची. शबऱ्या ह्या वेगवेगळ्या रंगाची फुलं आणायची आणि त्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलाच्या रांगोळ्या त्या रस्त्यावर घालायच्या. रस्ता झाडायचा, त्यावर सडा टाकायचा, फुलाच्या रांगोळ्या घालायच्या. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस नाही, 5 दिवस नाही, वर्ष नाही, 7 वर्षाची शबरी रस्ता झाडणे, सडा टाकणे, फुलाच्या रांगोळ्या काढणे. 7 वर्षाची शबरी दररोज ही सेवा करता करता एक दिवस 70 वर्षाची म्हातारी होते. 70 वर्षाची म्हातारी. आम्ही तर 1 दिवस हरिपाठात आलो, आम्हाला वाटते की देव आपल्या घरी पाणी भरायला आला पाहिजे. नाही, आपल्याकडे मन आहे ना. एकदा गेली गंगत आणि 7 बसली सांगत. नाही, आपण परमार्थ केलेला सांगतो. पाप केलेलं कोणी सांगत नाही या जगात. पुण्य केलेलं लोक सांगतात. महाराज 4 धाम केले, 4 धाम. पण शेजाऱ्याचा कोरत अर्धा एकर वाढवलं, त्याचं काय हे नाही सांगत कोणी. ऐका, शबरी 70 वर्षाची म्हातारी होती. पण या कथेचा विशेष सांगतो. 7 वर्षापासून 70 वर्षाचं वय होईपर्यंत शबरीने ज्या रस्त्याची सेवा केली, ती शबरी एकही दिवस त्या महात्म्याला डोळ्याने दिसली नाही. एकही दिवस नाही. गोड आहे, गोड. एकही दिवस डोळ्याने दिसली नाही. एकही दिवस डोळ्याने दिसली नाही. एकही दिवस. पण आज तिचं वय म्हातारं झालं. महात्मा दररोज विचार करत होते कोण असेल, कोण आपली एवढी सेवा करते.
पण आज तिचं वय म्हातारं झालं आणि आज तिला त्या सेवेला उशीर झाला. महात्मा येण्याच्या आधी सेवा होत होती, पण आज उशीर झाला. समोर सरोवर आहे, त्या रस्त्यावरती बसलेलं आहे, सरोवराकडे तोंड आहे आणि फक्त फुलाच्या रांगोळ्या काढायच्या राहिलेल्या आहेत. एखाद्या म्हाताऱ्या माऊलीने जसा एक पाय आखूड करून आणि एक पाय लांब करून रांगोळी काढायला खाली बसावं, तशी सरोवराकडे तोंड कडून त्या रस्त्यावर फुलाच्या रांगोळ्या घालायला शबरी बसलेली आहे. मागून महात्मा आला महात्मा. कळालं तर घ्या, नाही ते तुम्ही घरून. मागून महात्मा आला. महात्म्याने त्या सर्व शिष्यांना सांगितलं, म्हणे पोरांनो, आपली दररोज सेवा करणारी जी स्त्री आहे म्हणे ती आज दिसली गड्या. थोडं हळूहळू या मागे. हळूहळू 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 एक एक पाऊल टाकत 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 महात्मा त्या म्हातारीच्या मागे उभा राहिला. महात्मा त्या म्हातारीच्या मागे उभा राहिला. समोर म्हातारी त्या सरोवराकडे तोंड आहे आणि महात्म्याने त्या म्हातारीला आवाज दिला, म्हणे आई, ए आई, तूच का ग? तूच आहेस आमची दररोज नकळत सेवा घेणारी, तुझ्या उपकाराचं ओझं आमच्या डोक्यावर ठेवणारी तूच आहेस का? म्हातारीच्या लक्षात आलं, महात्म्याने आज आपल्याला पाहिलं. शबरी म्हणते, आज आपली चोरी नव्हती हो, सेवा होती. आज आपल्याला महात्म्याने पाहिलं. महात्म्याला माहित आहे म्हातारीला उठता येत नाही. महात्मा म्हातारीच्या पुढे आला, दोन्ही हात हाताला दिले, म्हातारीला उभं केलं. बाबा मला माफ करा. तोडी, बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा, मी तुमची नकळत सेवा घेतली, मला माफ करा. नाही ग, काय नाव बाळा तुझं? मी एका भिल्लाची, सामान्य भिल्लाची मुलगी आहे, माझं नाव आहे शबरी. असा असा प्रसंग झाला, घरून आली बाबा, तुमची सेवा करत होती. माग शबरी, तुला काय पाहिजे? शबरी म्हणू शकली असती, शबरी म्हणू शकली असती, मा पाकिट कीर्तनाचंच 1 लाख होऊ दे. शबरी म्हणू शकली असती, शबरी काही मागू शकली असती. पण एक सांगू, देव जर प्रसन्न झाला ना तर देवाला व्यवहारातलं काही मागू नका रे बाबा. कारण व्यवहारातल्या गोष्टी प्रारब्धाने प्रयत्नाने मिळतील, पण जी गोष्ट प्रारब्धाने प्रयत्नाने मिळणार नाही ती गोष्ट देवाकडे मागा. शबरी म्हणते देवा, शबरी म्हणते प्रभू, शबरी म्हणते मायबाप, तुम्ही मला मागायला सांगता पण मागणंच कशाला म्हणतात मला माहित नाही. इच्छा असेल तुझी काही इच्छा, म्हणे एक इच्छा आहे. म्हणे काय? या जगाचा जो कोणी मालक असेल त्या मालकाची मला एकदा तुमची जशी सेवा केली तशी सेवा करायची. असं म्हटलं रे, म्हटलं की महात्म्याने तथास्तु म्हटलं आणि शबरीला सांगितलं, शबरी जा, काळजी करू नको. या ब्रह्मांडाचा मालक अयोध्येला दशरथाच्या पोटी, कौशल्याच्या पोटी, दशरथाच्या घरात जन्माला आलेला आहे, त्याचं नाव आहे राम. जा, तुला आता त्याला भेटायला जायची गरज नाही. तू तुझी झोपडी शोधत शोधत या वनात येईल, तुला शोधत या वनात येईल, तुला शोधायला जायची गरज नाही. माणसाने भक्ती अशी करावी, परिपक्व असं व्हावं की देवाने आपल्याकडे यावं लागेल. काय स्वप्नामध्ये येऊन माझ्या गुरुजींनी मला साक्षात उपदेश केला, तू कोवर आहे म्हणतात. मी गुरूंकडे गेलो नाही, गुरु माझ्याकडे आले. परिपक्व व्हावं. पहा बरं, तुम्ही एखादं जर फळाचं झाड पिकलेलं असलं, ते झाड जर पिकलं तर पोपटाला काय असं पत्र लिहावं लागते का की माननीय श्री 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 पोपटराव, मी अमुक अमुक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सर्वे नंबर यामध्ये गट क्रमांक यामध्ये या क्रमांकाच्या झाडावर मी पेरूचं झाड म्हणून आहे, मी आता परिपक्व झालेलो आहे, कृपया करून तुम्ही माझी चाचणी करण्याकरता या क्रमांकाच्या झाडावर यावं, तुमचाच पेरू, असं पत्र नाही लिहावं लागत. फळ परिपक्व झालं की तिथं पोपट येतो. तसा साधक परिपक्व झाला की साक्षात देव सुद्धा त्या साधकाकडे येतो. साधकाला देवाकडे जायची गरज नाही का? शबरी जा, तुला तो देव भेटेल. मायबाप सांगताना मला आनंद वाटेल. शबरी 70 वर्षाची झाली पण तिने झोपडी बांधली नाही स्वतःसाठी. हिवाळ्यात थंडीत झोपली, पावसाळ्यात पावसाचा त्रास झाला, उन्हाळ्यात तिला उन्हाचा चटका लागत होता, पण शबरीने तरी सुद्धा आपल्यासाठी झोपली बांधली नाही. शबरीने ऐकलं, तुला राम भेटणार आहे, तो जगाचा मालक आहे.
मग शबरी विचार करते, माझा राम हिवाळ्यात आला थंडी वाजेल, पावसाळ्यात आला त्याला पाऊस लागेल, आणि उन्हाळ्यात आला त्याला उन्हाचा चटका लागेल, म्हणून माझ्या रामासाठी मी आता मला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. म्हणून शबरी वयाच्या 17व्या वर्षी झोपडी बांधते. वयाच्या 17व्या वर्षी झोपडी बांधते. तुमच्या आमच्या घरात देव एका कोपऱ्यात असतात. त्या वृंदावनातल्या लोकांचा तेवढाच भक्तीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. ते आपल्यापेक्षाही देवाच्या मूर्तीवर प्रेम करतात. वृंदावनातल्या लोकांची भक्ती पाहिली पाहिजे. एकदा खरंच वृंदावनला जा. आणि कोणाला जायचंच असेल वृंदावनला तर मे महिन्यामध्ये आम्ही अयोध्या वृंदावन इकडे जाणार आहोत. आम्ही फार मोठा तिकडे नामसप्ताह करणार आहोत. जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी नोंद करा. असू द्या. वृंदावनची लोक भक्ती करतात. शबरी देवासाठी झोपडी बांधते. शबरी आज मेरे राम जी का आवन होगा म्हणत नव्हती महाराज. कारण का ते पद आनंदातला आणि शबरीचा भाव करून रसातलाय. तोडीतला भाव आहे शबरीचा. शबरी त्या रामाला आळवते आणि म्हणते, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. सुमातया कधी रे येशील, सुमातया कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु मीन अहिल्या शादना. शबरी म्हणते, रामा मी अहिल्या नाही, मी जानकी नाही, मी एक वेडी शबरी आहे. पतित पावना हे रघुनाथा, पतित पावना हे रघुनाथा, एकदाच जाता जाता पाहिन पूजिन टेकिन माथा, पाहिन पूजिन टेकिन माथा. तोच स्वर्ग मग इथेच येईल, तोच स्वर्ग मग इथेच येईल, खरेपणा जीवना. रामा रघु नंदना, प्रभू रामचंद्र त्या शबरीच्या झोपडीत आले आणि त्या शबरीची उष्टी बोरं खाल्ली. नाही का? खाल्ली का उष्टी बोरं? खाल्ली. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लेटीची. मुक्ताबाई म्हणतात, दादा आपल्याला शुद्धीपत्राची गरज काय आहे? भिल्ल जाती जन्माला आलेल्या शबरीची उष्टी बोरं खाल्ली. देवानी तिची जात पाहिली नाही, देवाने तिचं कर्म पाहिलं. म्हणून उत्तमत्वम न जातीय, जातीमध्ये उत्तमत्व नाहीये, कर्मामध्ये उत्तमत्व आहे. काय शुद्धीपत्र नाही ग मुक्ते, आपल्याला शुद्धीपत्र घेतलं पाहिजे. म्हणून ही चौघही भावंड क्रमाक्रमाने विचार करत करत पैठणला आली. मजल दरमजल मुक्काम करत करत पैठणला आली.
त्यांनी पैठणला गोदावरीचं स्नान केलं. स्नान करून ही भावंड आपल्या आजोळी आली. आजोळी म्हणजे कोण? आता ज्यांनी पहिल्या दिवसापासून कथा ऐकली त्यांना माहिती आहे. आजोळ म्हणजे कोण? पैठणचा आजोळ कृष्णाजी पंत देवकुडे हे विठ्ठलपंतांच्या मामाचं गाव आहे. तिथं कृष्णाजी पंत देवकुडे विठ्ठलपंतांचे मामा आहेत, म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या वडिलांचे मामा आहेत. पैठणला आले, विठ्ठलपंतांच्या घरी गेले. आता विठ्ठलपंतांचे माफ करा, कृष्णाजी पंत देवकुड्यांच्या घरी गेले. कृष्णाजी पंत देवकुडे आता वृद्ध झाले होते. त्यांना एकुलती एकच बहीण होती, नीराबाई. ती म्हणजे विठ्ठलपंतांची आई होती, माहिती आहे सगळ्यांना. त्या बहिणीची विठ्ठलपंतांचं नाव काढल्या कोण रे बाबा तुम्ही? दारात आले, त्यांना घरात घेतलं. नंतर विचारलं कोण तुम्ही? आजोबा, आम्ही ना विठ्ठलपंत कुलकर्णी यांची 4 मुलं आहोत. असं म्हटल्या म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हातारा रडायला लागला. म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हातारा म्हणायला लागला, का रे बाबा, कसं आहे माझ्या विठ्ठलाचा? काय म्हणतो माझ्या विठ्ठलाचा संसार? कानावर होतं, आळंदीतले लोक माझ्या विठ्ठलाला त्रास देतात असं ऐकलं. असं ऐकल्यानंतर मुक्ताबाईंना परत आपल्या आईची आठवण झाली. मुक्ताबाई परत रडायला लागल्या. पण निवृत्तीनाथांनी आजोबांना सांगितलं, आजोबा, आमचे वडील इहलोकाची यात्रा सोडून निघून गेले. अहो, त्या आळंदीतल्या ब्राह्मणांनी त्यांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं. प्रयागला माझ्या मायबापांनी दोघांनी सुद्धा आपल्या त्या त्रिवेणी संगमामध्ये उड्या घेतल्या. आजोबा, आता आम्ही हे आळंदीचं पत्र आहे, आम्हाला आळंदीकरांनी आम्हाला आई वडिलांचा प्राण घेतल्यानंतर सुद्धा शुद्धीपत्र दिलं नाही. हे पत्र त्यांनी पैठणच्या सभेमध्ये दाखवायचं सांगितलं आणि पैठणच्या सभेमध्ये तुम्हाला न्याय मिळेल असं सांगितलं. असं म्हटल्यानंतर म्हातारा सुद्धा रडत होता. म्हाताऱ्याच्या डोळ्याला अश्रू होते. माझा विठ्ठल चांगला होता, माझा विठ्ठल विद्वान होता, असं म्हणून म्हातारा रडत होता. पण काळजी करू नका पोरांनो, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. मी तुम्हाला उद्या पैठणच्या धर्मसभेमध्ये नेतो आणि त्या पैठणच्या पंडितांकडून मी तुम्हाला शुद्धीपत्र आणून देतो. काळजी करू नका पोरांनो, मी तुम्हाला न्याय देतो, असं कृष्णाजी पंत देवकुळ म्हटलं. येत असताना भिक्षाटन करत करत आलेले माझे ज्ञानोबाराय, माझे मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ आज कृष्णाजी पंत देवकुळेच्या घरी भोजनाला बसले. ते भोजन करतायत. एवढं सुंदर भोजन दिलं, त्याचा काय आनंद सांगावा. अरे, याच आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबाऱ्यांना मधुकरी दिली नाही. काय भाग्यवान असतील त्या माता की ज्यांच्या ज्ञानोबारा, ज्यांच्या, मी असा एक भाव काढतोय महाराज, काय भाग्यवान असतील ती लोक की ज्यांच्या दारात ज्ञानोबाराय भिक्षा मागायला येत असतील. काय भाग्य असेल त्या मातेचं की ज्यांच्या दारात ज्ञानोबाराय म्हणत असतील, भिक्षाम देही, आई मधुकरी द्या. पण काय तेच लोक अभागी असतील की त्यांच्या दारात ज्ञानोबाराय येऊन त्या ज्ञानोबाऱ्यांना ते भिक्षा वाढत नाही. त्यांच्यासारखी अभागी या जगाच्या पाठीवर अभागी सुद्धा कोणी नसतील. भाग्यवान असून काही लोक अभागी असतात. मी नेहमी सांगतो, मी नाही, माझे ज्ञानोबाराय लिहितात, अश्रद्ध दाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वतर्मणी. ज्ञानोबाराय त्या या श्लोकावर ज्ञानोबाराय सांगतात, काही लोक एवढे अभागी असतात. बघा, ज्ञानोबाराय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची आ पदरा आड, परी ते अवेरोनी गोचिड अशुद्ध काय न सेविती. गायीच्या स्तनाजवळ गोचिड किती जवळ असतो बाबा? किती जवळ असतो गोचिड? गायीच्या स्तनाजवळ गोचिड किती जवळ असतो? फार जवळ असतो. गायीच्या स्तनाजवळ गोचिड असतो, पण त्या गोचिडाला दूध पिता येते का? मग काय पितो तो? पाणीपुरीचं पाणी नाही, काय पितो? हा, रक्तच पितो. तसं दुरून एखादं वासरू येतं, शेतकरी वासराला सोडतो, वासरू दुरून येतं गायीच्या एवढं. बरं मला सांगा, वासरू आणि गोचिड यातल्या दुधाच्या अत्यंत जवळ कोण आहे? तुम्ही बोलत कोण नाही हो? कोण आहे बरं एवढ्या जवळ? कोण आहे? तुम्ही लय टेन्शन घेऊ नका ना. तुम्ही नाही ना बाप्पा, तुम्ही तर मोठे संत आहे, तुम्ही नका ना बोलू. पाटील येईल, बोलू द्या ना, तुमचा अभ्यास मोठा आहे. गोचिड सगळ्यात जवळ कोण आहे? दिवसा झोपा येतात का तुम्हाला? गोचिड आहे, गोचिड. गायीच्या स्तनाजवळ गोचिड जवळ आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात अवेरोनी गोचिड.
दूध किती गोड आहे, पवित्र आहे, गोड आहे, पण त्या गोचिडाला दूध सेवन करता येत नाही. तसं ज्ञानोबाराय या आळंदीतल्या लोकांच्या एवढ्या जवळ आहेत, पण त्या लोकांना ज्ञानोबाराय रूपी गायीचं दूध प्राशन करता आलं नाही, ते रक्तच पित राहिले. पुढे ऐका, संत लिहितात का कमलकंदा आणि दरदुरी नांदनको एकेची घरी परी परागू सेवी जे भ्रमरी येरा चिखलू चिवरे. दुसरं उदाहरण, येरा चिखलू चिवरे. एका सरोवरामध्ये चिखलामध्ये कमळ असतं, त्या कमळाच्या जवळ ते बेडूक असतं, पण त्या बेडकाला त्या कमळातला मकरंद सेवन करता येत नाही. ते बेडूक त्या 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 सरोवरातला चिखलच खातं. पण दुरून एखादा भुंगा येतो, तो भुंगा त्या 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 कमळामध्ये शिरतो, त्या कमळातला मकरंद सेवन करतो. तसं काही लोक अत्यंत जवळ असतात, पण त्याला मकरंद सेवन करता येत. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या अति सहस्त्रवरी परी ते बैसोनी उपवास करी का दरिद्रे जी. गावभर भीक मागतो, दरिद्री झाला, कुटुंबात कोणी राहिलं नाही, गावात भीक मागतो आणि आपल्या पडलेल्या घरात येऊन खातो. पण त्याला माहित नाही, तो जिथं येऊन शिडी गावातून मागलेली भीक आणून मागितलेली ती शिडी भाकर ज्या ठिकाणी घरात बसून खातो, त्याच ठिकाणी आपल्या वडिलोपार्जित मोठा सोन्याचा हंडा रोवलेला आहे. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या श्री सहस्त्रवरी परी ते बैसोनी उपवास करी का दरिद्रेजी. डोळस माणसाला पायाळाला जसं त्या भूमीचं ज्ञान आहे, तसं त्या दरिद्र्याला जसं ज्ञान नाही, जवळ आहे पण मिळत नाही, तसंच आहे तैसा हृदयामध्ये मी राम. आळंदीतली लोक भाग्यवान आहेत, ज्ञानोबाराय त्यांच्या दारात गेली, पण ती अभागी एवढे आहेत की ज्ञानोबारांना ते काहीच देऊ शकले नाही. पण आज कृष्णाजी पंत देवकुळ्यांचं भाग्य उदयाला आलं. साक्षात ब्रह्मांडाचे मालक असणारे ज्ञानोबाराय त्यांच्या घरी जेवायला आले. चौघाही भावंडांची जेवण झाली. जेवण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा मी पंडितांच्या कानावर टाकतो. त्यावेळेस कृष्णाजी पंत देवकुळे आपल्या एका सेवकाला घेऊन पंडितांच्या पैठणच्या ब्राह्मणांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना सांगितलं, अशी अशी घटना आहे, माझ्या भाच्याची मुलं आलेली आहेत. आळंदीतल्या ब्राह्मणांनी त्यांना असं असं दिलंय. म्हटलं ठीक आहे, उद्याच्या धर्मसभेमध्ये या. धर्मसभेचा जो मुख्य दाता आहे त्याचं नाव आहे बोबदेव. तो बोबदेव फार विद्वान आहे, पंडित आहे, शास्त्रज्ञ आहे, धर्मज्ञ आहे, दशग्रंथी आहे. सगळे 10ही शास्त्र त्यांनी शिकलेले आहेत. ब्रह्मसभा भरली. पण पैठणच्या ब्रह्मसभेचा मुहूर्त होता माघ शुद्ध पंचमी शालिवांशक 1209 संवर्जित नाव संवत्सर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र शुक्रवार या दिवशी पैठणची ब्रह्मसभा भरली. पाचारुनी सर्वा केली ब्रह्मसभा मेळविले द्विजा उत्पन्नासी. सगळे द्विज आले. आता नेमकी अशीच केस आली होती की या केसचा काय निर्णय लागेल म्हणून. बोबदेव त्या सभेचे अध्यक्ष होते. बोबदेव आपल्या व्यासपीठावर जाऊन बसले, तर्क वितर्क करू लागले. काही ब्राह्मणांनी या बालमूर्तींना पाहिल्यावरच मोहित झाले. काही असे सज्जन ब्राह्मण पण ते परिस्थितीने गरीब असणारे या चौघा भावंडांना पाहिलं, वा 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 काय सुंदर लेकर आहेत रे, केवढी गोंडस आणि सुंदर मुलं आहेत. ए नारायणा, काय यांच्यावर हा प्रसंग आणला, काय यांचा द्वेष आहे. पण जे कर्मठ ब्राह्मण होते ते यांची चेष्टा करायला लागले. पत्र पुढे ठेवलं, निवृत्तीनाथांनी पत्र समोर ठेवलं जमिनीवर. ते एका ब्राह्मणांनी त्यावर गोमूत्र शिंपडून, यांचा स्पर्श झाला म्हणून गोमूत्र शिंपडलं. ते पत्र हातात घेतलं आणि ते पत्र वाचायला सुरुवात केली. एका विशिष्ट ब्राह्मणाने पत्र वाचून दाखवलं. आळंदीच्या ब्राह्मणांनी लिहिलं होतं की ही पतिताची पोरं आहेत, ही संन्यासाची पोरं आहेत. यांच्या वडिलांनी संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम केला आणि परत ही त्यातून निर्माण झालेली मुलं आहेत. असं म्हटल्यानंतर वाचतील पत्र हास्ती सकळ म्हणती आती कुळ नाही असे. अरे यांना जात नाही, कुळ नाही, यांना कसं काय जाती घेतात, असं पत्र असल्यानंतर सगळे हसून लागले. पण यांना मुंजीची परवानगी द्यावी कशी. ब्राह्मणांमध्ये मुंज अत्यंत महत्वाचे, यांना समाजात घ्यावं कसं. नव्हते जे ऐकले नेत्री जे देखिले अपूर्व हे मुले श्रीपादाची, असं आपण ऐकलं सुद्धा नव्हतं असं ते म्हणायला लागले. आणि मग विचारायला लागले, का रे काय नाव पोरव तुमचं. धर्मशास्त्रात शोधाशोध सुरू झाली. एखाद्या माणसाला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर त्याला आलं नाही ना, तर मग ते पळवाटा काढते. पण यांना धर्मात घ्यायचं कसं म्हणून याच्या पळवाटा काढायला लागले. शास्त्रात उत्तरच सापडलं नाही. पुराण धांडोळली, 6 शास्त्र काढली, पण तरी सुद्धा त्याचा निर्णय लागत नव्हता. म्हणून एक ब्राह्मण उठला आणि म्हणायला लागला, का रे पोरांनो काय नाव तुमचे. सांगितलं. ज्ञानोबाराय सांगतात, माझं ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई असे चौघांनी आपले नाव सांगितले. म्हणले का तुमचा बाप तर लय हुशार होता म्हणे.
ठेवियले नावे बरवी पाचारुनी केले उपजोनी पतित पोरे. नाव तर चांगले ठेवली म्हणे ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई. ज्ञानदेव म्हणे नामाचा दिवस आणि हा तो पतीस वेश बाळकाचा. काय ठरवलं म्हणे नावावर काय असतं म्हणे. एवढी मोठमोठी ना, मग त्यांचं त्या थट्टा करायला लागले. अहो ऐकलं का, ते ब्राह्मणी भाषा नाही. अहो ऐकलत का कुलकर्णी, हे म्हणे त्या संन्याशाची पोर आहेत. नाही का ती भाषा असते म्हणे, ही संन्यासाची मुलं आहेत. आणि बघा ना, अहो संन्यासातून गृहस्थाश्रम केलेल्या त्या विठ्ठलाने यांची नावं किती सुंदर ठेवली. अरे म्हणे याचं नाव निवृत्ती. अरे हा काय निवृत्ती आहे? अरे तू जर निवृत्तीवरच आहेस तर परत संसाराची प्रवृत्ती तुम्हाला शुद्धीपत्र धारण करून का म्हणतोय मी. आणि बघा हा 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 याला म्हणतात तैदिप्य पुंज, याचं नाव ज्ञानदेव. अरे ज्ञानदेव असलं म्हणून काय कोणी ज्ञानी होतो का. आणि बघा यांचं नाव सोपान म्हणे, सोपान. अरे सोपान ज्याची वृत्ती स्थिर असते त्याला सोपान म्हणतात. आणि हा तर पुढे बोलत सुद्धा नाही. आणि हो ही बघा ही लहान मुलगी, अगे एक कार्टे तू जन्माला येऊन पापच केलंय ग, पाप केलंय जन्म. ती लोक बोलायला लागली मला, जन्माला येऊन अगं कार्टे पाप केलं, मुक्ता नाव ठेवलं म्हणून काय कोणी मुक्त होतं का. नावावर काय पडलं. यतीची पोटी जन्मले पतीत, नामे विपरीत ठेवून ये. अरे एखाद्याचं नाव छत्रपती ठेवलं म्हणून काय तो छत्रपती असतो. त्याच्याकडे तलवार असते का, त्याच्याकडे छत्रचामर असतं का, त्याच्याकडे सैन्य असतं. नाव ठेवल्याने काही होत नाही. पतीत बोलायला लागले. अरे म्हणे एखाद्याचं नाव काय रवी ठेवलं म्हणून काय त्याचा प्रकाश पडतो. रवी सूर्याचं नाव आहे. रवी ठेवलं म्हणून काय तो त्याचा प्रकाश पडतो. रवी नाम ददी मंथन करीत फनी विचरित वनिता केश. नाव म्हणे रवी नाव आणि म्हणते रवी लावते म्हणे. एकीचं नाव वनिता 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 आणि फनीनं केस विचारते म्हणे वनिता नाव. आता ते कळालं तर कळालं, बाकीच्यांनी प्रसाद घेऊन घरी जावं बस, बाकी काय नाही. कळालं तेवढंच घ्या. पहिलं तो गे म्हैसा, अशी नावाची विटाळणा सुरू केली. नावात काय पडलं म्हणे, नावात काय ते दोहा म्हटलं ना नाही का, काही ते लक्ष्मी तो गौऱ्या चुने भीक मागे धरपाल, अमर सिंग तो मर गए भरा बिचारा ठणठण पाल. म्हणे बोलायला लागले. काय नावावर पडलं म्हणे, एका पोराचं नाव होतं ठणठण पाल. ऐकलत का कुलकर्णी, ओ ऐकलत का जोशी. म्हणे एकाचं नाव ठेवलं होतं त्याच्या आई वडिलांनी ठणठण पाल. तो मुलगा, आता हे त्या सभेत बोलणं सुरू होतं, यांना हेटाळणी सुरू होती. म्हणे नाव ठेवलं होतं ठणठण पाल, मुलगा त्या नावाला कंटाळला. अहो ऐकलत का जोशी, नावावर फडणवीस काही ठरलं नाही. फडणवीस पण ब्राह्मणातलं नाव आहे. हा, नावावर काही ठरलं नाही म्हणे फडणवीस. ऐकलत का तुम्ही. जमलं पाहिजे असं, प्रॅक्टिस करून फडणवीस. ऐकलत का म्हणे तुम्ही. म्हणे काय. अहो म्हणे एकाचं नाव ठेवलं आई वडिलांनी ठणठण पाल, मग तो त्या नावाला कंटाळला आणि त्यांनी ठरवलं आपल्याला जो आधी नाव दिसेल आपण ते नाव आपल्याला गृहीत धरायचं आणि आपलं नाव बदलायचं. निघाला हो तो फिरायला निघाला. आणि निघाल्यानंतर त्याला पहिल्यांदा एक स्त्री गोऱ्या व्यस्तांना दिसली. आणि मग त्याने तिला विचारलं, आई तुमचं नाव काय. तिने सांगितलं लक्ष्मी. लक्ष्मीन गौऱ्या व्यस्ते. पटलं नाही त्याला, ते पुढे निघालं. नाही का, एक जण मंदिराच्या समोर भीक मागत होता आणि त्या भीक मागणाऱ्याला विचारलं, का हो दादा काय नाव तुमचं. म्हणे माझं नाव धनपाल. नाव धनपाल आणि मंदिराच्या समोर भीक मागते. आणि पुढे तेही नाव त्यांना पटलं नाही. पुढे गेले, एका गावात शिरले. गावातून प्रेत यात्रा येत होती. का हो दादा काय झालं. म्हणे प्रेत यात्रा आहे. कोणाची आहे. म्हणे आमच्या गावातल्या माणसाची आहे. काय नाव बरं त्यांचं. म्हणे अमरसिंग. झोपले का मी घरी जाऊ. अमरसिंग आणि मेले. मग तो म्हणायला लागला, बापा जाऊ द्या आपलंच नाव बरं आहे ठणठण पाल. नाही का, तो म्हणायला लागला मग लक्ष्मी तो गौऱ्या चुने भीक मागे धनपाल आणि अमरसिंग तो मर गए भला बिचारा ठणठण पाल. असं म्हणायला लागला. काय हो जोशी ऐकलत का. म्हणे काय यांची नावं ठेवलीत. एवढी विचार करून नावं ठेवलीत. नावावर काय असतं म्हणे,
नावावर काही नसतं. ए ए पोरा, अरे ऐकलंस का, तो बघ रेडा आला समोरून. तो रेडा, पहिले लोक त्या रेड्यावर, त्या म्हशावर पाणी भरायचे. जुने लोक घर बांधायचं असलं की ती माती भिजवण्यासाठी तो हेला वापरण्यात येत होता. जुन्या लोकांना माहित आहे ते माती हे करण्यासाठी, ते माती आणण्यासाठी ते पाणी आणलं. अहो ऐकलत का, का रे म्हणे तुझं नाव ज्ञाना. अरे या 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 रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानाचं आहे, ज्ञानाचं आहे, ज्ञानाचं याचं नाव म्हणे. मग काय तुमच्या दोघात साम्यता आहे? ज्ञानोबाराय शांत झाले. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रभू माझ्यात आणि याच्यात साम्यच आहे. याचं नाव ज्ञाना, माझंही नाव ज्ञाना. एक सांगू प्रभू, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबाराय म्हणतात, हा रेडा सुद्धा माझा आत्माच आहे. हा रेडा मी एकत्र आहे. अहो बोलायला सोपी असतं महाराज, पण जरा काहीतरी कृती करून दाखवा. तुमच्यात आणि रेड्यात साम्यता आहे. आता जर आम्ही या रेड्याच्या पाठीवर वळ मारलेत तर ते तुमच्या पाठीवर उमटतील का? हो महाराज, ते वळ सुद्धा माझ्या पाठीवर उमटतील. असं म्हटल्यानंतर तो पखालीचा जो हेला होता, तो रेडा होता, त्याचा जो मालक होता, त्या मालकाच्या हातचा चाबूक एका ब्राह्मणाने ओढला आणि ते आसूड त्या पाठीवर तो मारायला लागला. जोर जोरात तो आसूड मारायला लागला. एक एक आसूड मारत होता. त्याचा वळ मात्र ज्ञानोबाऱ्यांच्या मारिती असूड महिषाची पाठी, मारिती असूड महिषाची पाठी. महिषाची पाठी, मारिती असूर महिषाची पाठी. तोची ओढ उठी ज्ञानदेव, तोची ओढ उठी ज्ञानदेव. मारिती असूड महिषाची पाठी, मारिती असूड महिषाची पाठी. मारिती असूर महिषाची पाठी, मारिती असूर महिषाची पाठी. महिषाच्या पाठीवर असूड मारायला लागले आणि महिषाच्या पाठीवर असूड बसत होता. पण वड माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या तोची वड उठी ज्ञानदेव. तो वड ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर उमटत होता. मुक्ताबाई म्हणायच्या, ए ब्राह्मणांनो मारू नका रे, माझ्या दादाला लागते. मारू नका ब्राह्मणांनो, माझ्या दादाला लागते. मारू नका ब्राह्मणांनो, माझ्या दादाला लागते. म्हणून मुक्ताबाईच्या डोळ्याला धारा होत्या. लोक म्हणायला लागले, का रे तुला मारलं आम्ही, आता मग वड तुझ्या पाठीवर यायला पाहिजे. हो महाराज, वड माझ्या पाठीवर यायला पाहिजे. मग ज्ञानोबाऱ्यांच्या अंगावर पंचा होता, उपरणं होतं. ते उपरणं बाजूला सारलं एका ब्राह्मणांनी काठीने. हो काठीने, स्पर्श करायचा नाही म्हणून. आणि पाहिलं तर ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर वळ उमटले. तरी सुद्धा या कर्मठ ब्राह्मणांना या चौघा भावंडांची सहिष्णुता कळत नव्हती. या चौघा भावंडांचं दुःख कळत नव्हतं. आणि ते म्हटले, का रे हे काय म्हणे, हे तर बंगाली लोकही अशी जादू करतात म्हणे, वळ उठवायचे असं तसं म्हणे. याचा बाप तिकडे काशीला होता तेव्हा बंगाली शिकून आला असं काही लोक म्हणत होती. तेवढ्यात म्हणतात नाही. मग तो एक म्हणायला लागला, का रे बाबा, याचं नाव ज्ञाना, तुझं नाव ज्ञाना, याचा आणि तुझा आत्मा एक आहे, याला मारलं तर तुला लागतं म्हणे. हो, मग का रे तू या रेड्याला बोलवू शकतोस का म्हणे, याचं नाव ज्ञान आहे. तू जसा बोलतो तसा तू याला बोलू शकतो का, तू याला बोलवू शकतो का. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हटले, महाराज तुमची जर कृपा झाली ना तर मी या रेड्याला सुद्धा बोलवू शकतो. मग म्हणे, बोलव. काय बोलू महाराज सांगा, तुम्ही ब्राह्मण आहात,
तुमच्या म्हटल्याने काय होत नाही. तुम्ही भूमीवरचे देव आहात, तुम्ही भूदेव आहात. तुमच्या म्हटल्याने सर्व क्रिया होतात. तुम्ही आशीर्वाद द्या. सांगा मी काय बोलू, काय बोलू. मग सगळ्या वेदांमध्ये सगळ्या वेदांमध्ये कठीण वेद ऋग्वेद. आमच्या मुलाचं नाव आहे ऋग्वेद. आता हे ऋग्वेदच का सांगतो? ज्ञानोबांनी आमच्यासारख्या रेड्यांना बोलवलं आणि आमच्यातून जे बाहेर आलं ते ऋग्वेद आहे, म्हणून ज्ञानोबांचा प्रसाद म्हणून ऋग्वेद नाव ठेवलं आम्ही. ऋग्वेद कोणता वेद बोलवला? ऋग्वेद. त्याचं वर्णन संत सांगतात. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांनी रेडा बोलवला. लोक पाहायला लागली, अवाक झाली. थोडा भाव सांगतो या कथेचा, थोडा भाव सांगतो. ज्ञानोबांनी ब्राह्मणाच्या सभेत रेडा बोलवला. कसा बोलवला सांगू? ज्ञानोबांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग रेडा बोलला. मायबाप सांगू, ब्राह्मणाच्या सभेत रेड्याच्या डोक्यावर ज्ञानोबांनी हात ठेवला. कदाचित त्या ब्राह्मणांच्या पेक्षाही भाग्य त्या रेड्याचं असावं, ज्या ब्राह्मणाला ज्ञानोबांचा स्पर्श झाला नाही त्या रेड्याला झाला. कदाचित त्या रेड्याचं जन्मोजन्मीचं भाग्य असावं की ज्ञानोबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवावा. म्हणून रेड्यामुखी वेद बोल. ब्राह्मण अवाक झाले, म्हणायला लागले, अरे बाप, ऋग्वेदाच्या ऋचा बोलायला लागला तो. पंचम. ओम समिदाग्निंदो वस्यत घृतै बोधयतां तिथिं नः. आस्मिन्नभ्यास जिय हवे तु देवताता मृतगुं रक्षागुसिसनेम्यस्मिद्यो यवन्नमीवाः. ओम. रेडा बोलते बरं असं. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासं ते हनाकं महिमानं सचन्त यद्रपूर्वे साध्यासन्ति देवाः. रेडा बोलतच होता, वेद मध्ये थांबतच नव्हता. एकदा जे रेडा बोलायला झाला तो मध्ये रेडा थांबतच नव्हता. तो कधी थांबणार आहे याची कथा पुढे आहे. तो रेडा बोलणं कधी थांबणार आहे याची पण कथा पुढे आहे, ती पुढे सांगणार आहे. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ब्राह्मणांचे डोळे उघडले. सगळ्या ब्राह्मणांनी शिरसाष्टांग दंडवत ज्ञानोबांना घातला. ज्ञानोबांच्या पुढे सर्वांनी आपले शरीर पडे दंड काठी तैसा धरणी अंगलोटी. जशी आपण काठी सोडून द्यावी जमिनीवर पडावी तसे सगळे ब्राह्मण जमिनीवर पडले. ज्ञानोबांना नमस्कार केला. ज्ञानोबांचा जय जयकार केला. संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबांचा तिथं जय जयकार झाला. ज्ञानोबांचा जय जयकार झाल्यानंतर सर्वांनी ज्ञानोबांची दिंडी काढली आणि मग आदराने ज्ञानोबांना शुद्धीपत्र दिलं. ज्ञानोबांना पैठणवासियांनी शुद्धीपत्र दिलं की आता यांना समाजात स्थान आहे असं शुद्धीपत्र मिळालं. आणि ज्ञानोबा आधी चौघ भावंड हे कृष्णाजी पंत देवकुळे म्हणजे आपल्या आजोबा वडिलांच्या मामाच्या घरी काही दिवस मुक्काम केला. याच्या पुढच्या कथा काय आहे त्या सांगू, पण माझ्या गळ्याला 2 मिनिटं विश्रांतीसाठी एक गोड भजन आमचे महाराज गातील. सर्वांनी भजन करा. श्रीराम जय
शुद्धीपत्र दिलं, त्या शुद्धीपत्राचं वर्णन आहे. बोपदेवांनी शुद्धीपत्र दिलं, ते बोपदेव विद्वान आहे. स्वस्ती श्रीमत सकल भूमंडल मंडनी भूता खंड प्रचंड वैतंडिक वेतंड गंडस्थल खंडैनेक हरण गिरयो किल तत्व प्रकाशक सुक्ती रत्नानाम तरयो शेषशास्त्र जलदे नाना निवृत्त अलंकर मरणयो निखिल विद्वांसम शृण. असं संस्कृतमध्ये ते मोठं पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राचा पुढे विचार आलेला आहे. त्या पत्राचा विचार करत असताना पुढे शुद्धीपत्र धारण केल्यानंतर, शुद्धीपत्राच्या नंतर अनेक दिवस ही सगळी भावंड त्या कृष्णाजी पंत देवकुड्यांच्या आजोबांच्या घरी राहिली. सोपान देवांनी त्या ब्राह्मणांना प्रार्थना केली. मग पुढे काय झालं? पुढे पितरपाठ आला. भाद्रपदामधली पित्र आली. भाद्रपदामध्ये पित्र आली आणि पितरांचे पित्र घालतात आपल्याकडे पितृपक्षामध्ये. पितरांना जेवू घालण्याची, पितरांना तृप्त करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. ते पित्र आले आणि त्या पितरांमध्ये काय केलं तर